नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक VR फंड कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण 4 कंपनी स्थापनेसंबंधीचे जे दस्तऐवज आहेत त्याचा अभ्यास आपण करत होतो। कंपनीच्या स्थापनेसंबंधीचे जे दस्तऐवज आहेत त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे दस्तऐवज त्यांनी सांगितले होते: घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक। त्यातील आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घटनापत्रक कशाला म्हणायचं आणि घटनापत्रकातील जी वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासले होते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये घटनापत्रकामध्ये ज्या ज्या कलमा आहेत त्या घटनापत्रकामध्ये ज्या विविध तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदीचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। घटनापत्रकामध्ये जे विविध कलमे आणि तरतुदी दिलेल्या आहेत त्या जवळपास 6 प्रकारच्या तरतुदी किंवा कलम या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातील एका कलमाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्यामध्ये पहिलं कलम त्यांनी दिलेलं आहे नाव कलम, दुसरं आहे स्थल कलम, तिसरं उद्देश कलम, चौथं जबाबदारी कलम, पाचवं भांडवल कलम आणि 6वं संघटन कलम, असे 6 कलम आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातील एका कलमांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। त्यामध्ये आज आपण पहिल्यांदा नाव कलम, ज्याला आपण नेम असं म्हणतो, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। मग नाव कलमामध्ये नेमकं काय दिलेलं असतं? तर नाव कलमामध्ये त्यांनी कंपनीच्या नावाचा उल्लेख किंवा कंपनीचं नाव या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं असतं। की नाव कलमामध्ये घटनापत्रकातील जे पहिलं कलम आपल्याला त्यांनी दिलेलं आहे नाव कलम, त्या नाव कलमामध्ये आपल्याला कंपनीच्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे। मग कंपनी त्यांच्या सदस्यापासून वेगळी एक अस्तित्व प्राप्त झालेलं आहे। आपण या अगोदर पाहिलं होतं प्रकरण 2 मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की कंपनी ही स्वायत्त अशी संस्था आहे जिला स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं आहे। मग या स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे सभासद आणि कंपनी ही वेगळी आहे, त्यामुळे सभासदापासून तिला वेगळं कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं असल्यामुळं तिला नावही एक ठिकाणी आपल्याला वेगळं त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। मग ते स्थापित करण्यासाठी त्यांचे स्वतःचे नाव असणे गरजेचे असते। ते नाव देताना आपल्याला ते नाव कोणी द्यायचं म्हणजेच कंपनीचं जे नामकरण आहे ते नामकरण कोणी करायचं आहे? तर जे कंपनीचे प्रवर्तक असतात, ज्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आलेली असते कंपनी स्थापनेची, त्याच सदस्यांनी या ठिकाणी नाव कंपनीचं ठेवलेलं असलं पाहिजे। परंतु कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचं नाव ठेवत असताना आपल्याला काही मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। यामध्ये जवळपास आपल्याला 7 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत। या 7 मुद्द्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे। मग त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे की अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येणार नाही। म्हणजेच काय, आपण एखाद्या वेळेस नाव ठेवत असताना आपल्या घरी जर एखादा बालक जन्माला आला तर त्याचं नाव ठेवत असताना आपण याचा विचार करतो की आपल्याकडे पहिलं नाव नाहीये असं नाव ठेवायचं, आणि त्याचबरोबर कोणाच्या नावाशी जवळपास साम्य नाही याचाही आपण या ठिकाणी विचार करत असतो। तसंच कंपनीचं नाव ठेवत असतानाही या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायची आहे की आपण जे कंपनीचं नाव ठेवतोय ते नाव इतर कुठल्या कंपनीशी साम्य नाही आहे किंवा इतर कोणत्याही कंपनीसारखं ते नाव नाही। त्याचबरोबर त्या कंपनीच्या नावाशी जुळतं मिळतंही नाव नाही याचाही तुम्हाला त्या ठिकाणी विचार करायचा। दुसरा आहे नावात असा कुठलाही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल। की कंपनीचं नाव ठेवत असताना तुमच्या त्या नावामध्ये कुठल्याही असा शब्दप्रयोग नसावा की ज्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीतील नाव असेल किंवा गुन्हेगारीला धरून त्या ठिकाणी ते नाव ठरलेलं असेल, असं नाव त्या ठिकाणी तुम्हाला कंपनीचं ठेवता येणार नाही। त्याचबरोबर नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा। की ज्यावेळेस तुम्ही कंपनीचं नाव ठेवताय ते नाव ठेवत असताना जे लोक आहेत
जो समूह आहे त्या समूहाला कुठल्याही पद्धतीच्या त्या नावाचा त्रास होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदीनुसार तुम्ही कंपनीचं नाव हे ठेवलेलं असलं पाहिजे असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क सारखे नसावे, ज्याला आपण व्यापारी सनद ट्रेडमार्क म्हणतो, त्या ट्रेडमार्क सारखं तुम्हाला कंपनीचं नाव हे ठेवता येणार नाही. त्यानंतर आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेच्या सारख्या संस्थांशी संबंधित जवळीक दाखवील असं नाव कंपनीनं ठेवता येता नाही. म्हणजे आपण पाहतो की गव्हर्नमेंटशी रिलेटेड कुठलंही गव्हर्नमेंट असेल, केंद्राचा असेल, राज्याचा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं असेल, कुठलंही असेल, त्या गव्हर्नमेंटच्या रिलेटेड तुम्हाला कंपनीचं नाव कुठेही ठेवता येणार नाही. आणि सगळ्यात शेवटचं त्यांनी महत्त्वाचं सांगितलेले नावामध्ये की भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित असा शब्द तिनं लावलेला असला पाहिजे. भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित असा शब्दप्रयोग त्यांनी लावलेला असला पाहिजे. म्हणजेच लिमिटेड असा शब्दप्रयोग त्यांनी लावलेला असला पाहिजे. त्याचप्रमाणे भागांनी मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीने आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित, ज्याला आपण प्रायव्हेट लिमिटेड असा शब्दप्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केलेला असला पाहिजे. आणि जर का एक व्यक्ती कंपनी असेल तर त्या कंपनीने आपल्या नावाच्या शेवटी एक व्यक्ती कंपनी असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला असला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या नाव कलमाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की कंपनीचं नाव ठेवत असताना तुम्ही या 7 मुद्द्यांचा विचार करून कंपनीचं नाव ठेवलं पाहिजे. मग कसं असलं पाहिजे? उदाहरणार्थ टाटा स्टील लिमिटेड. मग आता टाटा स्टील लिमिटेड ही कोणती आहे? ही सार्वजनिक कंपनी आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर दुसरी आहे पेप्सको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ही कोणती आहे? पहा, हिनं पेप्सको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हटलेलं आहे. खाजगी मर्यादित त्यांनी त्या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे, म्हणजे ती खाजगी कंपनी आहे. त्याचबरोबर स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही पण खाजगी कंपनी आहे. अशा पद्धतीनं कंपनीनं आपलं नाव ठेवलेलं असलं पाहिजे. म्हणजेच नावाच्या शेवटी सार्वजनिक कंपनीनं नावाच्या शेवटी मर्यादित लावलं पाहिजे आणि खाजगी कंपनी नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला असला पाहिजे. मग कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणी जिथं तिचं कामकाजाचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या ठिकाणी पेंटिंग करून आपलं नाव त्या ठिकाणी पूर्ण लिहिलेलं असलं पाहिजे. हे एक सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजेच नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणं हे कायद्यानं त्यांना सक्तीचं केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. मग आता याच्यानंतर आहे, जर तुम्हाला नाव कलमामध्ये बदल करायचा असेल, म्हणजेच कंपनीच्या नावामध्ये जर का तुम्हाला काही कारणास्तव बदल करायचा असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये 3 तरतुदी दिल्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलं स्वतःहून कंपनीच्या नावामध्ये बदल करता येईल. दुसरं, सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनीत किंवा खाजगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरण जर होत असेल तर तुम्हाला कंपनीच्या नावामध्ये बदल करता येईल. आणि तिसरं, अत्यंत महत्त्वाचं, अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्कप्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून तुम्हाला कंपनीच्या नावामध्ये बदल करावाच लागणार आहे. कारण तुम्हाला केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे की तुम्ही जे अगोदर नाव ठेवलेलं आहे ते नाव ट्रेडमार्क किंवा तुमच्या दुसऱ्या कंपनीच्या नावासारखं नाव आहे, त्यामुळे तुम्हाला कंपनीचं नाव हे बदलावं लागणार आहे. अशा 3 पद्धतीनं तुम्हाला कंपनीच्या नावामध्ये बदल करता येतो. अशा पद्धतीनं आपलं जे हे होतं नाव कलम, ते नाव कलम आपण या ठिकाणी पाहिलं. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे स्थल कलम. मग स्थल कलम कशाला म्हणायचं? ज्याला आपण नोंदणीकृत स्थळ कलम असं या ठिकाणी म्हणतो. नोंदणीकृत स्थळ कलम. मग या कलमामध्ये काय असतं तर या कलमामध्ये स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल हे नमूद केलेलं असतं. जसं नाव कलमामध्ये कंपनीचं नाव असतं तसं स्थळ कलमामध्ये ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला असतो की कंपनी कोणत्या राज्यामध्ये स्थापित होणार आहे असं आपल्याला या ठिकाणी द्यावं लागतं.
आणि प्रत्येक कंपनीला तिच्या नोंदणीपासून 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालय असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुमच्या कंपनीची रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस रजिस्ट्रेशनपासून 30 दिवसाच्या आत तुम्ही नोंदणीकृत कार्यालयाचा ॲड्रेस, या ठिकाणी रजिस्टर्ड ऑफिस जे आहे तुमचं कंपनीचं त्याचा ॲड्रेस तुम्ही संबंधित जे आहे ज्याला आपण म्हणता येईल अधिकारी, त्या अधिकाऱ्याला तुम्ही दिलेलं असलं पाहिजे असं आपल्याला कायद्यामध्ये सांगितलं. मग नोंदणीकृत कार्यालय कशासाठी आवश्यक आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. मग नोंदणीकृत कार्यालय हे 4 कारणासाठी आवश्यक आहे. एक म्हणजे त्यावरील कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते. जर नोंदणीकृत कार्यालय आपल्याला माहीत आहे, समजा महाराष्ट्र राज्यामध्ये कंपनी आहे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं ऑफिस आहे, तर मग तो कोणत्या राष्ट्रामध्ये आहे, तर भारत देशामध्ये आहे. आलं लक्षामध्ये? त्याचं राष्ट्रीयत्व, त्याची जे नॅशनॅलिटी आहे ती नॅशनॅलिटी आपल्याला या ठिकाणी शोधण्याचा, आपल्याला नॅशनॅलिटी जी आहे त्यावरून लक्षात येऊ शकते. दुसरं, असे स्थान जिथे सर्व संभाषण नोटिसा पाठवता येणं शक्य होती. आपल्याला ॲड्रेसच माहीत नसेल तर आपण कुठे जायचं, कोणाकडे जायचं? त्यामुळं ॲड्रेस असणं हे अत्यंत गरजेचं असतं. तुम्हाला नोटिसा जर पाठवायचं असेल, तुम्हाला जर पत्रव्यवहार करायचा असेल तर ते पत्रव्यवहार करण्यासाठी तुम्हाला ॲड्रेसची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नोंदणीकृत कार्यालय केलं पाहिजे. त्यानंतर असे स्थान जिथे कंपनीचे सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील, की कंपनीमध्ये आपण पाहिलं विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तयार करावे लागतात. तुम्ही अकाउंटमध्ये पाहिलेलं आहे, लेजर असतील, तुमचे व्हाउचर्स असतील, तुमचे परचेस बुक असेल, सेल बुक असेल, हे सगळे बुक तुम्हाला, त्याचबरोबर बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, हे सगळे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठं पाहायला भेटणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आवश्यक असणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे स्थल कलमावली, कोणत्या राज्याच्या न्यायालयामध्ये कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते, ह्यासाठी एक तुम्हाला त्या कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय असणं आवश्यक आहे. जर का कंपनीमध्ये काही फ्रॉड झाला तर संबंधित व्यक्तीला गुन्हा दाखल करायचा असेल तर कुठल्या न्यायालयात जायचं, किंवा कंपनीला एखाद्या क्लायंटनं जर फसवलं असेल तर त्याला कोणत्या न्यायालयामध्ये दावा मागायचा, यासाठी तुमचं जे आहे स्थळ, जे तुमचं नोंदणीकृत कार्यालय आहे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर जर का तुम्हाला स्थल कलमामध्ये बदल करायचा असेल तर 3 प्रकारे तुम्ही स्थल कलमामध्ये बदल करू शकता. एक म्हणजे एकाच शहरातील किंवा एकाच गावातील किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, या बदलासाठी घटनापत्रकात कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. जर का एकाच शहरामधून, त्याच शहरामधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्हाला नाशिकमध्ये तुमची रजिस्टर्ड कंपनी आहे, नोंदणीकृत कार्यालय आहे, तो जर तुमचा याला सातपूरला असेल आणि ते जर का तुम्हाला आता अंबडला आणायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं तुमच्या घटनापत्रकामध्ये बदल करायची गरज नाही. परंतु दुसरं आहे, एका राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसऱ्या गाव ते शहर. आता आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं नोंदणीकृत कार्यालय आहे, नाशिकमध्ये आहे. आता तुम्हाला ते राज्य महाराष्ट्रच आहे परंतु तुम्हाला ते औरंगाबादला न्यायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला वेगळी प्रोसिजर आहे. त्याचबरोबर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर का तुम्हाला कंपनीचं मुख्य कार्यालय घेऊन जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या भागधारकाची सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे आणि त्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करावा लागणार आहे. त्याच वेळेस तुम्हाला एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये, एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला ती नोंदणीकृत कार्यालय घेऊन जाता येतं, तोपर्यंत घेऊन जाता येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्थल कलम त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे उद्देश कलम. जसं नाव कलमामध्ये नाव होतं, जसं स्थल कलमामध्ये स्थान होतं, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता होता, तसं उद्देश कलमामध्ये कंपनी कोणत्या उद्देशाने स्थापित झालेली आहे, म्हणजेच कंपनी इथे येऊन या ज्यावेळेस कंपनी स्थापन होणार आहे ती कुठली कृती करणार आहे हे त्या उद्देश कलमामध्ये दिलेलं असतं. त्याला या ठिकाणी आपण उद्देश कलम असं म्हणतो. म्हणजेच कंपनी कुठली क्रिया या ठिकाणी करणार आहे, जे ज्या कलमांमध्ये सांगितलेलं असतं त्या कलमाला या ठिकाणी उद्देश कलम असं म्हटलेलं असतं. म्हणजेच कंपनीचे उद्दिष्टे सार्वजनिक धोरणाविरुद्ध, अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारं नसावं.
म्हणजेच कंपनी कशासाठी स्थापन झालेली असली पाहिजे? समाजाच्या हिताच्या दृष्टीनंच कंपनी स्थापन झालेली असली पाहिजे. तिचा उद्देश तोच असला पाहिजे. म्हणजे समाजाच्या धोरणाविरुद्ध असेल किंवा अवैध धंदे असतील किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी जर का कंपनी स्थापन झालेली असेल, त्याचा उद्देश जर तसा असेल, उत्पादन जर तशा पद्धतीचं करत असेल, तर त्या कंपनीला या ठिकाणी त्याचं उल्लंघन करणारी कंपनी ठरेल. त्यामुळे ती कंपनी अस्तित्वात येऊ शकणार नाही. त्यामुळे कंपनीचा जो उद्देश आहे तो उद्देश कसा असला पाहिजे? लोकहित उपयोगी असला पाहिजे, समाजभिमुख असला पाहिजे, समाजाला धरून त्या उद्देश असला पाहिजे, समाजाचा विकास करण्यासाठी कंपनी स्थापन झालेली असली पाहिजे. कंपनी त्याच्या उद्देशाच्या व्याप्तीबाहेर कार्य काहीही करू शकत नाही, एक लक्षात घ्यायचं. तुम्ही हे घटनापत्रकामध्ये देताय की कंपनी कुठलं काम करणार आहे. उदाहरणार्थ जर का तुम्हाला सांगायचं झालं तर साखर कारखाना असेल, साखर कारखान्यामध्ये साखरेचं उत्पादन होतं, मग त्याचबरोबर आणखीन 2-3 उत्पादनं त्यांना त्या ठिकाणी घेता येतात. त्यामध्ये साखर होते, साखरेच्या मळीपासून तुम्हाला वाईन तयार करता येते, त्याचबरोबर जो लगदा तयार होतो त्या लगद्यापासून तुम्हाला कागद तयार करता येतो. परंतु या ठिकाणी साखर कारखान्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर साखर उत्पादित करणं. तुम्ही नाही या ठिकाणी वाईन उत्पादित करू शकत नाही. मग अशा पद्धतीचं जर का तुम्ही तुमच्या घटनापत्रकामध्ये लिहिलेलं असेल साखर उत्पादित करणं आणि तुम्ही जर साखर उत्पादनाऐवजी जर का वाईनच उत्पादित करत असाल तर हे कायद्याला धरून राहणार नाही. हे तुमच्या उद्देशाच्या बाहेरचं असणार आहे. मग कंपनी उद्दिष्टामध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांनाच संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकत असतात. उद्देशाच्या बाहेर जाऊन किंवा त्या उद्देशाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जी लक्ष्मण रेषा आहे ती लक्ष्मण रेषा तुम्हाला त्या ठिकाणी ओलांडता येणार नाही. मग जर का तुम्ही बाहेर जाऊन जर काम केलं असेल म्हणजेच अधिकारबाह्य जर केलेलं असेल, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी अधिकारबाह्यतेचा सिद्धांत. मग अधिकारबाह्यतेचा सिद्धांत काय सांगितलेला आहे की घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगते की कंपनीच्या उद्देशाच्या बाहेरची कोणतीही क्रिया असेल तर त्याला शून्य महत्त्व असते व सर्व सभासदांनी मान्यता दिली असेल तर ती कायदेशीररित्या अप्रभावी असेल, अशा कृती रद्दबद्ध असतात. जर का तुम्ही उद्देशाच्या बाहेर जाऊन जर का तुम्ही घटनापत्रकामध्ये उद्देश लिहिलेला आहे साखर उत्पादित करणं आणि साखर उत्पादित करण्याऐवजी तुम्ही दुसरंच काहीतरी उत्पादित करायला लागले तर ते तुमच्या उद्देशाच्या बाहेर आहे, कायद्याच्या बाहेर आहे, अधिकारबाह्य आहे. त्यामुळे या ठिकाणी ते चालणार नाही. अशा प्रकारे कंपनी आपल्या उद्देश कलमांमध्ये नमूद न केलेला कोणताही उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. मग तुम्हाला त्या ठिकाणी उद्देश कलमांमध्ये लिहावं लागणार आहे की आम्ही हे पण उत्पादन करू शकणार आहे. जे उद्देश कलमांमध्ये लिहिलेलं आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादित करावं लागणार आहे. मग अधिकारबाह्य कृतीचा परिणाम काय होऊ शकतो? जर का तुम्ही अधिकारबाह्य एखादी कृती केली असेल तर कोणावरही किंवा बाहेरील कुठल्याही कंपनीवर दावा दाखल करू शकता येणार नाही तुम्हाला. त्याचबरोबर कंपनीला अधिकारबाह्य कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो, लक्षात घ्या. आणि तिसरा आहे कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाह्य कृतीसाठी जबाबदार असतात. हे 3 आहेत अधिकारबाह्य तुम्ही गेल्यानंतर. आणि अधिकारबाह्यतेचा उद्देश काय आहे तर अधिकारबाह्य सिद्धांताचा उद्देश एकच आहे की कंपनीला जे भांडवल पुरवत असतात ते तुमचे भागधारक असतील, धनको असतील, गुंतवणूकदार असतील, यांच्या हिताचं रक्षण करणं. कारण आपण पैसा गोळा करताना एक सांगितलं आणि प्रत्यक्ष उत्पादनाला लागल्यानंतर जर दुसरंच करत असू तर त्या ठिकाणी तुम्हाला भांडवल पुरवठा करणारे जे भागधारक आहेत, धनको आहेत, गुंतवणूकदार आहेत, यांच्या हिताचं त्या ठिकाणी रक्षण होणार नाही. त्यामुळं अधिकारबाह्य सिद्धांत या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. मग जर का तुम्हाला उद्देश कलमामध्ये बदल करायचा असेल तर कसा बदल करता येईल तर उद्देश कलमामध्ये तुम्हाला थोडाफार बदल करता येईल. त्यांनी सांगितलं की कंपनीला तिच्या अस्तित्वासाठी किंवा विकासासाठी उद्देश कलमात बदल करणे आवश्यक आहे असे वाटल्यास कंपनी उद्देश कलमामध्ये बदल करू शकते. उद्देश कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागणार आहे. जर का तुम्हाला उद्देश कलमात बदल करायचा असेल कशासाठी की अस्तित्वासाठी आणि विकासासाठी जर का तुम्हाला उद्देश कलमात बदल करायचा असेल तर तुम्ही भागधारकांची सर्वसाधारण सभा घ्यायची आणि त्या सभेमध्ये विशेष ठराव मांडायचा आणि तो विशेष बहुमतानं
काय करायचा, ठराव संमत करून घ्यायचा, त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी उद्देश कलमामध्ये बदल करता येणार आहे. अशा पद्धतीने आपण नाव कलम, स्थल कलम आणि उद्देश कलम या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर पुढचं आहे जबाबदारी कलम. जसं उद्देश कलमामध्ये कंपनीचे उद्देश सांगितला होता, स्थान कलमामध्ये कंपनीचा ॲड्रेस सांगितला होता आणि नाव कलमामध्ये कंपनीचं नाव सांगितलं होतं, तसं जबाबदारी कलमामध्ये कंपनीच्या सभासदाच्या जबाबदारीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की कंपनीचे जे सभासद आहेत त्या सभासदांची जबाबदारी काय असणार आहे. आपण या अगोदरही पाहिलं होतं की 2 प्रकारच्या जबाबदारी असतात, एक म्हणजे मर्यादित स्वरूपाची जबाबदारी आणि दुसरी म्हणजे अमर्यादित स्वरूपाची जबाबदारी. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं, ज्या कंपन्या भागांनी मर्यादित कंपन्या आहेत अशा कंपन्यांच्या सभासदाची जबाबदारी ही भागाची दर्शनीय किंमत न दिलेल्या रकमे एवढीच असते. बघा, ज्या कंपन्या भागांनी मर्यादित असतात अशा कंपन्यांच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी जेवढ्याचे भाग खरेदी केलेले आहेत, म्हणजेच त्यांनी जर का 100 रुपयाचा भाग खरेदी केला असेल तर त्यांची जबाबदारी 100 रुपयापर्यंतच राहणार आहे. आणि जर का त्यांनी एकदाचे ते 100 रुपये दिले की त्यांची कुठलीही जबाबदारी कंपनीच्या बाबत राहणार नाही. दुसरा आहे हमीने मर्यादित कंपनीच्या सभासदाची जबाबदारी ही कंपनी विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक सभासदाने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी असणार आहे. हमीने मर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये कसं आहे की ज्यावेळेस कंपनी विसर्जित होते त्यावेळेस कंपनीला जर का काही देणे द्यायचे असतील तर सर्व सभासदांनी हमी घेतलेली असते की मी 100 रुपये देईल, मी 200 रुपये देईल, मी 500 रुपये देईल. मग तितकीच त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी ही मर्यादित राहणार आहे. म्हणजे त्यांनी जेवढ्या रकमेची हमी घेतलेली आहे तेवढीच रक्कम त्यांना त्या ठिकाणी देईपर्यंत त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी राहणार आहे. मग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्यादित कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदाची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. ह्या 2-3 प्रकारच्या जबाबदारी आपल्याला सांगितल्या. मग या कलमामध्ये जर का तुम्हाला बदल करायचा असेल, जबाबदारी कलमामध्ये बदल करायचा असेल तर कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. म्हणजेच कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यासंबंधी एक करार आहे, त्यामुळे जबाबदारीत काही बदल करायचे असतील तर सभासदाच्या संमतीने तेही लेखी स्वरूपातच घ्यावे लागत असतात. म्हणजेच कंपनी कायदा 2013 मध्ये जबाबदारी कलमामध्ये बदल करण्याचा कुठलाही उद्देश नाही. परंतु जर का एखाद्या सभासदाला वाटलं नको आपल्याला मर्यादितवरून अमर्यादित मध्ये जायचं किंवा अमर्यादितून मर्यादित यायचं तर अशा वेळेस प्रत्येक सभासदाने तशा पद्धतीचं लेखी नोटिफिकेशन कंपनीला द्यायचं आहे किंवा लेखी शपथपत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच वेळेस त्यांच्या जबाबदारीमध्ये बदल होऊ शकतो. अशा पद्धतीने जबाबदारी कलम पाहिजे. त्यानंतर 5वा आहे भांडवल कलम. अत्यंत महत्त्वाचं कलम की आपण पाहिलं कुठलीही कंपनी किंवा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर भांडवलाशिवाय होत नाही. मग भांडवल कलमामध्ये काय असतं तर कंपनीच्या भांडवलाची नोंद त्या ठिकाणी केलेली असते. म्हणजेच हे कलम कंपनीचे नोंदवलेल्या भांडवलाची रक्कम सांगते. हे भांडवल नोंदणीकृत भांडवल म्हणून ओळखले जात असते की कंपनीला किती भांडवल लागणार आहे भविष्यामध्ये किंवा आजही, तर त्याची ज्या ठिकाणी तुम्हाला नोंद पाहायला भेटेल ते भांडवल कलमांमध्ये त्याची नोंद पाहायला भेटते. त्यामुळे त्या भांडवलाला नोंदणीकृत रजिस्टर्ड कॅपिटल असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा नमूद केलेली असते. याला अधिकृत भांडवल असेही या ठिकाणी म्हटलं जात असतं. मग भागभांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागाची एकूण संख्या आणि भागाची दर्शनीय किंमत यानुसार भाग भांडवलाची एकूण रक्कम दर्शविली जात असते. मग जर काय तुम्हाला भांडवल कलमामध्ये जर का तुम्हाला बदल करायचा असेल तर यामध्ये अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे की तुम्हाला भांडवल कलमामध्ये बदल करण्यासाठी नियमावलीतील तरतूद असणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या नियमावलीमध्ये तरतूद असली पाहिजे की भांडवल कलमामध्ये बदल करता येणार आहे. आणि भांडवल कलमामध्ये 2च कारणासाठी तुम्हाला भांडवल कलमामध्ये बदल करता येतो. एक म्हणजे पूर्ण देय भाग साठ्यामध्ये रूपांतरण करणे आणि दुसरं म्हणजे अधिकृत भाग भांडवलामध्ये वाढ करण्यासाठीच तुम्हाला भांडवल कलमामध्ये बदल करता येतो. अशा पद्धतीने हे भांडवल कलम सांगितलं. आणि शेवटचं कलम त्यांनी सांगितलं ते म्हणजे संघटन कलम.
मग संघटन कलम काय आहे, तर घटनापत्रकातील हे शेवटचं कलम आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या कलमात सभासद कंपनी निर्मितीचे घोषणा करतात, कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व त्याचबरोबर कंपनीने निश्चित भाग घेण्याची हमी त्या ठिकाणी घेत असतात। सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांच्या स्वाक्षऱ्या असल्या पाहिजे, खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासदांच्या स्वाक्षऱ्या असल्या पाहिजे आणि एक व्यक्ती कंपनीमध्ये एका व्यक्तीची घटनापत्रकावर सही असली पाहिजे। नुसती सही असून चालणार नाही, तर प्रत्येक सभासदानं आपलं नाव, आपला पत्ता, आपला हुद्दा व व्यवसाय आणि त्याच्यासोबत एक सही त्या ठिकाणी केलेली असली पाहिजे। हे 6 कलम आपल्याला या ठिकाणी घटनापत्रकामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत। अशा पद्धतीनं आपण घटनापत्रक म्हणजे काय, घटनापत्रकाची वैशिष्ट्ये आणि घटनापत्रकामध्ये जे विविध कलमे दिलेले आहेत त्या कलमांचा अभ्यास या ठिकाणी केला। बाकीचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये